हॅलो. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मुलांच्या डब्यासाठी मी छान थालीपीठाचं पीठ भिजवून ठेवलं होतं रात्री. तर कसं भिजवलं ते पाहूयात. तर सगळ्यात अगोदर ना मी बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि माझ्या मामीने ना त्यांच्या शेतातली छान ताजी मेथी दिली होती ते देखील टाकली, कारण तशा भाज्या मुलं पटकन खात नाहीत ना. तर अशा प्रकारे मी जुगाड करते, म्हणजे भाज्या पण त्यांच्या पोटात जातात. आणि हरभऱ्याची डाळ टाकली, कांदा टाकला, थोडंसं जिरे टाकली, त्यानंतर थोडासा लसूण पण टाकला होता, ओवा टाकला होता, त्याचबरोबर थोडीशी मिरची पावडर देखील टाकली होती, हळद आणि मीठ असं टाकलेलं. आणि आपलं ते जो गोळा आहे ना थालीपीठाचा, तर तो मी रात्री मळून ठेवला होता. आणि मग त्यानंतर सकाळी काय करायचं, एकदम सुती कापड घ्यायचं आणि अशा प्रकारे हलक्या हातानं थालीपीठ थापायचं. असं काही इतकं अवघड नाही आहे, ज्यांना नाही अजिबातच करता येत त्यांनासुद्धा जमून जाईल. आपल्याला वाटलं तर मोठी करू शकता, वाटलं तर छोटी करू शकता. तर मी डब्यासाठी करते तर छोटी छोटीच करते, आणि त्यानंतर मी नाश्त्याला माझ्यासाठी केली तेव्हासुद्धा छोटी छोटीच केली, कारण मोठं केलं नाही तर तेवढं खाणं होत नाही. मग छोटी छोटी 2 असतील ना तर मग चांगलं वाटतं मुलांना पण. 2 खाल्ली असं त्यांचं समाधान, आपलं पण समाधान. त्यामुळे मग तसं छोटी छोटीच मी करते आणि खूप अशी क्रिस्पी होतात आणि टेस्टी होतात. आता मुलं काही भाजी खायला कंटाळा करतात, त्यामुळे मी असं जुगाड करते. कधी थालीपीठात गाजर, कधी काकडी, कधी दुधी भोपळा, कधी पालकची भाजी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी टाकत असते. म्हणजे थालीपीठ पण आवडतं त्यांना आणि या भाज्या पण पोटात जातात. आता मुलं शाळेत निघाली आणि राज तर खूप खुश होता, कारण त्याला थालीपीठ खूप आवडतं. हा सकाळचा व्ह्यू आहे जेव्हा मुलं शाळेत निघाली होती. आणि त्यानंतर मी छान डबे भरले. थालीपीठासोबत खाण्यासाठी आम्ही घरात असल्यावर दही खातो, परंतु आता मी त्यांना आहे ना शेजवान चटणी दिली होती, कारण शेजवान चटणी सगळ्याच मुलांना आवडते ना. अशा अशा वेगवेगळ्या पराठ्यासोबत किंवा थालीपीठासोबत ती छान लागते. मग छान दोघांचे डबेसुद्धा भरले. आणि मग काही सकाळी 7 वाजता त्यांची बस यायच्या अगोदर त्यांना खाली जावं लागतं. मग छान स्वामींचं दर्शन घेऊन दोघेही खाली निघाले. आणि शंभूचं तर काय जाईपर्यंत काही ना काही चाललेलं असतं. तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब, फॉलो करा. बाय.